मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीतून उपोषणाची हाक दिली आहे। मनोज जरांगे पाटील आजपासून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू करणार आहेत। मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगेंचं हे 10वं उपोषण आहे। सकाळी 10 वाजता मनोज जरांगे आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसणार आहेत। तर उपोषणादरम्यान तोडगा न निघाल्यास मुंबईला जाणार असल्याचा इशारा देखील काल मनोज जरांगेंनी दिलाय। हैदराबाद गॅझेटियरनुसार ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालंय आणि ज्यांचे अर्ज प्रलंबित आहेत अशा सर्वांनी आंदोलनाला यावं अशी हाक जरांगेंनी दिली आहे। त्याआधी सरकारच्या शिष्टमंडळानं आंतरवालीमध्ये जाऊन जरांगेंची भेट घेतली। विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि प्रसाद लाड यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीच निष्पन्न झालं नाही। दरम्यान आंदोलनातील मागण्या मान्य न झाल्यास मुंबईमध्ये येऊन थेट वर्षा बंगल्यावरती आंदोलनाचा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। त्यामुळे सरकार जरांगेंना थोपवण्यामध्ये यशस्वी होतं की जरांगेंचा निर्धार कायम राहतो हे पाहावं लागेल। मुख्यमंत्री आणि राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे। हे आरक्षण न्यायालयामध्ये टिकणारं असावं असा सरकारचा प्रयत्न आहे। तसंच दुसऱ्या कोणत्याही समाजाच्या हक्काचं आरक्षण कमी करून किंवा काढून मराठा समाजाला घ्यायचं नाही अशी मराठा समाजाची देखील मागणी आहे आणि सरकारचीही ती भूमिका नाही असं मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलंय। तर जरांगेंनी उपोषण करू नये असं आवाहन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं। जे अनेक वेळेला मुख्यमंत्र्यांनी हे केलंय की जे द्यायचंय हे कोर्टामध्ये टिकलं पाहिजे। उगाच वेळ मारून न्यायला काहीतरी दिलं आणि कोर्टानं परत असं न करता, आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला किंवा दुसऱ्या कुठल्याही याच्या कोणाचं कमी करून आरक्षण आपल्याला द्यायचं नाही, तशी मागणी मराठा समाजाची पण नाही आहे आणि ती भूमिका राज्य सरकारची पण नाही, कोणाचं काढून दुसऱ्याला द्या असं। त्यामुळं ह्याच्यातनं योग्य तोडगा नक्की निघेल। मनोजदादा जरांगे पाटलांशी माझं सातत्याने बोलणं होतं। 3-4 दिवसापूर्वी मी, उदय सामंत साहेब, विखे पाटील साहेब, शंभूराजे देसाई साहेब आम्ही जाऊन भेट देखील घेतली आणि त्यांची जी तळमळ आहे ती तळमळ याच्यासाठी आहे की मुलांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळत नाही म्हणून मुलांची ॲडमिशन्स होत नाहीत। आता देखील त्यांचं आंदोलन न व्हावं म्हणून मी सातत्याने प्रयत्न करत होतो, त्यांना विनंती करत होतो, परंतु ते त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत। त्यांचे 14 ते 15 विषय आहेत, ज्या 14 ते 15 विषयाचा मार्ग लावून द्या, मी माझं आंदोलन मागे घेतो अशी त्यांची स्पष्टपणे भूमिका त्यांनी मीडियाच्या माध्यमातून मांडली। आम्ही प्रयत्न करणार आहोत की त्यांचे जे प्रश्न आहेत ते सातत्याने आम्ही कसे सोडवून त्याला मार्गी लावू।